ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 5वा, अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग सारांश। श्री गणेश, शारदा आणि सद्गुरू यांना वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वर मुख्य विषयाकडे म्हणजे महाभारताकडे वळतात. शास्त्रशुद्ध शब्दरचना असलेल्या या ग्रंथांमध्ये नवरसांना साहित्य प्रेमिकांच्या हृदयात द्रवित करण्याचे सामर्थ्य आहे. अशा ह्या ग्रंथराजाला ज्ञानेश्वर रंगमंचाची उपमा देतात. मानवी मनाच्या सर्व भावनांना एक एक व्यक्तिरूप देऊन त्या व्यक्तींकडून मनोहारी असे हे नाट्य महर्षी व्यासांनी खेळविले आहे. व्यासांच्या ह्या नाटकात जी कथा नाही ती त्रैलोक्यात कोठेच नाही. म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम असे म्हणतात. व्यासांच्या महाभारताला ज्ञानेश्वरांनी समुद्राची उपमा दिली आहे. ते म्हणतात, व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूप रवीने घुसळून त्यातून महाभारत हे नवनीत काढले आहे. हे नवनीत ज्ञानरूपी अग्नीच्या विचाररूपी मंद आचेवर कढविल्यानंतर त्याचे जे सुवासिक तूप बनते तीच ही भगवद्गीता होय. भक्तांनी ऐकावी अशी आणि जगात जी परमपूज्य आहे ती भगवद्गीता भीष्म पर्वामध्ये सांगितली गेली. चकोर पक्षी ज्याप्रमाणे शरद पौर्णिमेचे चांदणे हळुवार प्राशन करतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी भगवद्गीतेचा अनुभव एकचित्ताने घ्यावा. गीतेच्या अर्थाची व्याप्ती सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात, गीतेचा अर्थ मी सांगू पाहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने सागरात किती पाणी आहे याचे मोजमाप करण्यासारखे आहे. पण माझ्यावर माझ्या सद्गुरूंनी कृपा केली असल्यामुळे मी हे धाडस करीत आहे. ज्ञानेश्वरांची ही प्रस्तावना ऐकून निवृत्तीनाथ त्यांना आता गीतेचा अर्थ सांग अशी आज्ञा देतात. गुरुच्या आज्ञेने आनंदित होऊन ज्ञानेश्वर अर्थ सांगण्यास सुरुवात करतात. पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या राजा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर काय चालले आहे, कोण काय करत आहे व कोण काय म्हणतो आहे याचे वर्णन संजय करीत आहे. तो म्हणतो, पांडवांचे मोठे सैन्य नाना प्रकारच्या व्यूह रचना करून युद्धासाठी सज्ज झाले आहे. पण दुर्योधन मात्र त्या सैन्याला पाहून द्रोणाचार्यांना म्हणतो की पांडव सेनेमध्ये भीमार्जुनांसारखे पुष्कळ योद्धे असले तरी आपल्या सैन्यात तुम्ही भीष्म, कर्ण असे विश्वसंहार करू शकणारे शूरवीर आहात. तुम्ही सर्व आपले सर्वस्व माझ्यावरून ओवाळून टाकण्यातच स्वतःला धन्य मानणारे आहात. भीष्मांचे शौर्य तिन्ही लोकी श्रेष्ठ आहे. तुम्ही सगळ्यांनी योग्य स्थानी राहून भीष्मांचे रक्षण करावे. दुर्योधनाचे बोलणे ऐकून भीष्म सुखावले आणि त्यांनी रणगर्जना करून शंखनाद केला. कौरव सैन्यातील इतरांनी देखील आपापली रणवाद्ये वाजविण्यास प्रारंभ केला. संजय पुढे म्हणाला, पांडव सैन्यातील श्रीकृष्ण व अर्जुन यांनी शंखनाद केल्यावर त्यांच्या सैन्यातील अनेक वीरांनी शंखनाद केला. त्या नादामुळे संपूर्ण विश्वाचा नाश होणार अशी भीती तिन्ही लोकी पसरली आहे. ह्या भीतीमुळेच विश्वसंहार होऊ नये म्हणून आदिपुरुष श्रीकृष्णांनी आपल्या मायाबलाने सर्व काही सावरले आहे. सर्व शांत झाल्यावर अर्जुन मोठ्या उत्साहाने श्रीकृष्णाला म्हणाला, तुल्य बळांबरोबरच युद्ध करावे असे रणनीती सांगते. म्हणून आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा कर, म्हणजे कोणाशी लढायचे ते मला समजेल. श्रीकृष्णांनी रथ सैन्यांच्या मधोमध नेल्यावर मोठे आश्चर्य घडले. तेथे पोहोचताच त्याला शत्रू सैन्यात असलेले स्वजन दिसू लागले. त्यांना पाहून अर्जुनाचा उत्साह मावळला व त्याची वीरवृत्ती त्याला सोडून गेली. तो श्रीकृष्णाला म्हणाला, येथे जमलेले सर्वजण माझेच आहेत. त्यात माझे गुरुजन आहेत. ते युद्धासाठी सज्ज असले
तरी आपण त्यांच्याशी लढावे की नाही असा संदेह माझ्या मनात उत्पन्न झाला आहे. या संदेहामुळे माझे सर्वांग थरथरत आहे आणि माझ्या घशाला कोरड पडली आहे. मी भावशून्य झालो आहे. प्रीतिभाव आपल्या कोमलतेने कठोरतेला जिंकतो तसे अर्जुनाचे झाले आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.